घातलेला हा बुवा आज आपण पाहतो त्याच्याबद्दल. आपलं आराध्य दैवत महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराज आहे, देशाचं आराध्य दैवत आहे. त्यांच्याबद्दल जी वक्तव्य त्यांनी केलेली आहेत ही वक्तव्य अत्यंत घाण, अत्यंत नीच आणि अतिशय खालच्या पद्धतीची वक्तव्य केलेली आहे. त्याचा प्रदेश काँग्रेसच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि मी मागणी करतो की बागेश्वर महाराजांना आर्थिक सोर्स काय आहे. आम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल करा असं म्हणणार नाही. गुन्हे दाखल करून काही होणार नाही. पोलीस तिला बोलवणार नाहीत. कोणाच तरी राजकीय वर्गाचं त्याच्या पाठीशी RSSचा आहे, भाजपचा आहे आणि त्यामुळे ते त्यांना बोलवणार नाही. त्याच्यावर कसली कारवाई होणार नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे की बागेश्वर महाराजाची आर्थिक गुन्हेगारी शाखेच्या मार्फत चौकशी करा आणि त्याच्याकडे इतका अमाप पैसा कुठून येतोय याची चौकशी करून त्याच्यावरती केसेस दाखल करा. हेलिकॉप्टरनं महाराजा फिरतो, अनेक राज्यामध्ये हेलिकॉप्टर जातो. कुठला पैसा येतो, कोण त्याला मदत करतं, आर्थिक सोर्स काय आहे त्याचा, कशा पद्धतीने होतं. म्हणून माझी स्पष्टपणे किंवा काँग्रेसची स्पष्ट मागणी आहे की त्यांनी ताबडतोब या ठिकाणी आर्थिक गुन्हेगारीच्या शाखेच्या मार्फत त्याची चौकशी करून त्याच्यावरती गुन्हे दाखल करावेत. अशा पद्धतीची आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी या ठिकाणी मागणी आहे. दुसरी निवडणूक झाली त्यावेळेला लोकसभेमध्ये प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही ओबीसीची जात न्याय जनगणना करणार आणि त्यावेळेला बिहारमध्ये ओबीसी मोठ्या प्रमाणात होते. त्यावेळी त्यांना लोकांना भूल टप्पा दिल्या आणि लोकांची मतं घेतली. आज जनगणना सुरू झालेली आहे. काय प्रत्यक्षात कॉलम मध्ये बघा, कुठेही ओबीसीचा कॉलम नाही, कुठेही मायनॉरिटीचा कॉलम नाही, कुठेही SCचा कॉलम नाही, कुठेही STचा कॉलम नाही. अशा पद्धतीची बोगस आणि फसवी जनगणना आज राज्यभर करण्याचा ऐतिहासिक निर्णय या केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ताबडतोब दुरुस्ती करा आणि त्याच्यामध्ये SC ST OBC मायनॉरिटीचे कॉलम टाका. म्हणजे खऱ्या अर्थाने या देशामध्ये मुस्लिम किती आहेत, ओबीसी किती आहेत, मागासवर्गीय किती आहेत, ख्रिश्चन किती आहेत, जैन किती आहेत ह्याचा एकदा लोकाजोका होईल. आणि म्हणून त्यांनी या पद्धतीची जनगणना करावी अशा पद्धतीची मागणी मी आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर करतोय. आणि जी केलेली ही जनगणनेची घोषणा त्याला फक्त 19,000 कोटीचं बजेट आहे. खरं तर ह्याला साधारण 40 ते 42,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. असं असताना फक्त 19,000 कोटीचं बजेट केलेलं आहे. हे सुद्धा अतिशय फसवा आहे आणि लोकांना फसवण्याचं काम या जनगणनेच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे असा माझा आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचा स्पष्ट आणि स्वच्छ यांच्यावरती आरोप आहे.